प्रसंग क्रमांक 1, तारीख 16 मे. एका वृत्तवाहिनीवर रोहित पवारांची मुलाखत झाली, ज्यामध्ये त्यांना असं विचारण्यात आलं की महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून. यावर रोहित पवारांचं उत्तर काय होतं, तर ते असं म्हणाले, पक्षाचं मला सांगता येणार नाही. पक्ष वरच्या लेवलला हँडल केला जातो, निर्णय अनुभवी नेते घेतात. मी अनुभवाने लहान पण विचाराने पक्का आहे, त्यामुळे तो निर्णय त्यावेळी घेतला जाईल जो कदाचित घेतला जाणार नाही. पण तसा निर्णय झाला तर माझा निर्णय वेगळा असू शकतो. मी भाजप सोबत कधी जाणार नाही. प्रसंग क्रमांक 2, तारीख 19 मे. शरद पवार म्हणाले, आज देश एका वेगळ्या दिशेने चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतायत, ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. जिथं देशाची प्रतिष्ठा महत्वाची असते तिथे राजकीय मतभेद काढायचे नसतात. कट टू आजची तारीख 20 मे. आज राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सगळे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, फक्त एक व्यक्ती सोडून, आणि ते म्हणजे रोहित पवार. शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाच्या आंदोलनामुळे ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असं त्यांनीच सांगितलंय. पण गेल्या आठवड्यात पटेल तटकरे यांची पवारांसोबत झालेली भेट, पार्थ पवार फडणवीसांना जाऊन भेटणं, पक्षाच्या प्रमुख पदावरनं पटेल तटकरेंना डावलल्याची बातमी येणं, आणि इकडे शरद पवारांनी मोदींचं कौतुक करणं आणि रोहित पवारांनी वेगळी भूमिका घेणं, या सगळ्या बातम्या एकाच दिशेनं बोट दाखवतायत. ते म्हणजे शरद पवार पुन्हा पलटी मारण्याच्या तयारीत आहेत. विलिनीकरण होऊन शरद पवार सत्तेत सामील होण्याच्या दिशेने राजकारण सुरू झालंय असं ठामपणे का म्हणता येतं? राजकारणात नेमकं काय घडतंय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर सुरुवात करूयात ती अजित पवारांच्या पश्चात झालेल्या निवडणुकीच्या दिवसापासून. या दिवशी बारामतीचा पुढचा दादा कोण यावरनं चर्चा रंगल्या. त्याला कारण देखील रोहित पवारांचं स्टेटमेंट ठरलं. पुढची इलेक्शन जय पवार लढवतील, आमच्या पक्षाकडनं युगेंद्र पवार असू शकतील अशा आशयाचं विधान रोहित पवारांनी केलं. यावरनं जय पवारांनी प्रतिक्रिया दिली आणि पवार पवार नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळेल असं बोललं जाऊ लागलं. पण त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी शरद पवारांनी कुटुंबाची बैठक बोलवल्याची बातमी आली. त्यानंतर जय पवार रोहित पवार असं नाट्य संपुष्टात आलं. युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी रोहित पवारांच्या स्टेटमेंट नंतर नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर बातम्या येऊ लागल्या त्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पंख छाटण्याच्या. अजित पवारांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाच्या चर्चा पवार गटातनं सुरू झाल्या. विलिनीकरण झालं तर आपलं महत्व संपुष्टात येईल म्हणून पटेल, तटकरे, भुजबळ आणि मुंडे या नेत्यांच्या पुढाकारातनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आणण्यात आलं आणि तात्काळ शपथविधी देखील पार पाडण्यात आला. पक्षाची सूत्र बाहेरचे पवार असले तरी चालतील, पण पवार आडनावाच्या पलीकडे जाऊ नयेत म्हणून शरद पवारांचा देखील या शपथविधीला पाठिंबा होता असं बोललं जाऊ लागलं. या पलीकडे पवारांच्याच खेळीने हा शपथविधी झाल्याचं देखील चर्चेत आलं. पटेल आणि तटकरे जिंकले आणि शरद पवार हरले अशा चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा नकोत असं दमच पवारांकडनं पवार गटांच्या नेत्यांना देण्यात आल्याचं सांगण्यात येऊ लागलं. दरम्यानच्या काळात पटेल तटकरे यांच्या विरोधात रोहित पवारांनी ठाम भूमिका घेतली. अजित पवारांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उभा करत पटेल तटकरे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली. शरद पवारांनी मात्र अजित पवारांच्या अपघातावर ठाम असं भाष्य केलं नाही की त्यांनी पटेल तटकरेंना धारेवर धरलं नाही. रोहित पवार मात्र ठाम भूमिका मांडत असल्याने पवारांच्या संमतीनेच हे घडलं असावं असं दिसत होतं. आता या नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला, तो ज्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांकडे उत्तराधिकारी पद यावं म्हणून प्रयत्न केला त्यांचेच पंख अजित पवार गटातनं छाटण्याचा. या कृतीला देखील कारण ठरले ते पार्थ पवार. प्रिंटिंग मिस्टेक एकदाच होते, पण इथं ती सातत्याने होऊ लागली. अजूनही त्यात दुरुस्तीही करण्यात आलेली नाहीये. पर्यायानं सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरे यांच्यासहित वरिष्ठ नेत्यांच्या कार्यकारिणीला डावलून निर्णय घ्यायला सुरुवात केली. या नेत्यांना पक्ष बाहेरचा रस्ता दाखवेल असं बोललं जाऊ लागलं. आता या सगळ्या घटनाक्रमामध्ये महत्वाची भूमिका ठरते ती शरद पवारांची. शरद पवार म्हणायला आजही भाजप विरोधात बसलेले आहेत, पण टायमिंग असूनही त्यांनी राजकीय निवृत्ती स्वीकारलेली नाहीये. याचं महत्वाचं कारणच मोठा राजकीय निर्णय घेणं असं सांगण्यात येतं, आणि ती कृती विलिनीकरण आणि भाजप सोबत जाण्याची असू शकते. एकत्रित पक्षावरती आपलं नियंत्रण स्थापन करणं हे देखील असू शकतं. आता ही चाल शरद पवारांचीच आहे असं कसं म्हणता येते ते देखील समजून घेऊयात. तर अजित पवारांच्या पश्चात लगोलाग विलिनीकरणाच्या चर्चा या सुरू झालेल्या. अजित पवार गटातल्या ज्येष्ठांनी नेतृत्व आणि निर्णय आपल्या हातात घेतले.
शरद पवारांच्या हातातनं अजित पवारांच्या पश्चातली राष्ट्रवादी गेली असं बोललं जाऊ लागलं. पण यानंतर ज्या काही घटना झाल्या, ज्या घटना घडून आणण्यात आल्या, त्यातनं शरद पवारांनी आपल्या हातात सूत्र आहेत हे कसं सिद्ध केलं ते देखील पाहावं लागतं. पवारांनी केलेली कृती क्रमांक 1 म्हणजे पटेल आणि तटकरे यांच्यासहित ज्येष्ठांना आपल्या टाचेखाली आणलं. शरद पवार नकोत असं म्हणणाऱ्या ज्येष्ठांची फौज विलिनीकरणातला सगळ्यात मोठा अडथळा होता. पण गेल्या 2 ते 4 महिन्यात नेमकं काय घडलंय तर याच ज्येष्ठांना आरोपींच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्यात आलं. आरोप केले रोहित पवारांनी, अर्थात शरद पवारांची संमती असल्याशिवाय रोहित पवारांनी असे आरोप केले नसते. या दरम्यान पवार शांत राहिले. पर्यायानं या आरोपांना धार मिळाली आणि पटेल तटकरे आरोपींच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसले. या नेत्यांचं सगळं राजकीय करिअरच डॅमेज व्हायला लागलं. थोडक्यात कृती क्रमांक 1 सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबाला अलिप्त ठेवून विलिनीकरण नको असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना हैराण करणं, त्यांना आपल्याकडे यायला लावणं हे शरद पवारांनी केलं. आता पवारांनी केलेली कृती क्रमांक 2 अजित पवार गटात फूट पाडणं. अजित पवार गटातही 2 गट आहेत. एक गट ज्येष्ठ नेत्यांच्या नियंत्रणात आहे आणि दुसऱ्या गटाच्या निष्ठा या पवार कुटुंबासोबत आहेत. अजित पवार की शरद पवार यामध्ये या आमदारांनी अजितदादांना निवडलेलं, पण ज्येष्ठ नेते अजित पवारांचं कुटुंब की शरद पवार यामध्ये ते शरद पवारांना निवडताना दिसतात. असे नेते दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच पवारांना भेटले असते, पण तसं होऊ न देता हे नेते ज्येष्ठांना अडचणीत आणतील असं स्टेटमेंट देताना दिसले. ही फूट सुनेत्रा पवार एकनिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना एकनिष्ठ इथपर्यंत घेऊन येण्यात शरद पवार यशस्वी झाले. अर्थात विरोधात देखील आपलेच लोक असावेत ही पवारांची जुनी चाल आहे. इथं शरद पवारांनी त्याचा वापर पुरेपूर केलाय असं दिसून येतं. आज अजित पवार गटात धडधडीत 2 गट आहेत. एक सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबाच्या सोबत सत्तेत असलेला आणि दुसरा पटेल तटकरे यांच्या सोबत सत्तेत असलेला. आता उद्या शरद पवारांनी आपण सत्तेत जातोय असं सांगितलं तर पटेल तटकरे यांच्यासोबत असणारे देखील अनेक आमदार पवार कुटुंबाकडे शिफ्ट होऊ शकतात. शरद पवारांनी केलेली तिसरी कृती म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत संवाद कायम ठेवणं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी नुकतीच पवारांची भेट घेतली. पार्थ पवारांच्या बाबतीत लक्ष घालावं अशी विनवणी या भेटीमध्ये करण्यात आल्याचं देखील बोललं गेलं. या कृतीने नेमकं काय झालं तर सूत्र शरद पवारांच्या हातात आली. रोहित पवार निगेटिव्ह बॉक्समध्ये गेलेले आहेत, पण शरद पवारांनी आजवर पटेल आणि तटकरे यांच्यावरती अपघातावरनं संशय निर्माण करणारी वक्तव्य केलेली नाहीयेत. याचाच अर्थ पटेल आणि तटकरे यांच्यासहित जुळून घेताना पवार दिसू शकतात. पक्ष एकत्रित ठेवणं ही गरज म्हणून शरद पवार भाजप सोबत जाण्याच्या निर्णयाचं समर्थन करू शकतात. आता गेल्या 4 महिन्यांमध्ये जे काही झालेलं आहे ते शरद पवारांच्या मर्जीने झालं किंवा पवारांनी घडवून आणलं असंच म्हणता येतं. त्याचं कारण देखील महत्वाचं ठरतं. विलिनीकरणाची चर्चा संपुष्टात आल्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरत होतं. या ठिकाणी पवारांनी आपल्यासोबत असलेल्या नेत्यांना डावलून विलिनीकरण घडवून आणलं असतं तर वैचारिक विरोधाच्या भूमिकेवरनं ज्यांना राजकारणात अजून स्कोप दिसतो, ज्यांचं राजकीय वय तुलनेत कमी आहे असे रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारखे लोक काँग्रेसमध्ये गेले असते. ज्यांच्या मतदारसंघाचं राजकारणच अडचणीत येऊ शकतं असे जितेंद्र आव्हाडांसारखे लोक काँग्रेस सोबत गेले असते आणि शरद पवार गटातच फूट पडली असती. या फुटीचा विचार करूनच अजित पवार गट सोबत ठेवणं शरद पवार यांच्या समोरचं प्रमुख असं टार्गेट होतं. गेल्या 4 महिन्यांनंतर आणि घडलेल्या घटनांनंतर अजित पवार गट नेतृत्वहीन झालेला आहे. अंतर्गत बंडाळी ही माजलेली आहे असं परसेप्शन उभा करण्यात शरद पवार यशस्वी ठरलेत आणि त्यामुळेच राष्ट्रवादी विलिनीकरण आणि भाजप सोबत सत्ता ही लाईन ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. या टायमिंगमुळे पुन्हा शरद पवारांचं नेतृत्व मान्य करून देण्यात शरद पवार यशस्वी तर ठरतायतच, शिवाय दुसऱ्या क्रमांकाचा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून देखील पुढे येताना दिसतात. पण या सगळ्यात रोहित पवार मात्र काँग्रेसचा रस्ता धरतील असं म्हणायला स्कोप आहे. त्याचं कारण देखील पटेल तटकरेंवर टीका करून रोहित पवारांनी वैचारिक स्टँड घेतलेला आहे तो त्यांना पाळायला लागेल. कदाचित अजित पवारांच्या पश्चात पार्थ आणि शरद पवारांच्या एकत्रित चर्चेचा जो व्हिडिओ व्हायरल होत होता त्यातूनच ही स्क्रिप्ट पुढे आलेली असेल. तुर्तास तरी शरद पवारांनी डावपेच आखले आणि ते यशस्वी होताना दिसले असंच या घटनाक्रमावरनं दिसतं. तुम्हाला काय वाटतं? खरंच या सगळ्यामध्ये शरद पवार पलटी मारतील का? रोहित पवार नेमकं काय राजकारण करतील? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि यासारख्या राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.